कुपवाड शहरातील विस्तारित भागात असणाऱ्या राजाराम बापू हाऊसिंग सोसायटी आणि लोकनायक मागासवर्गीय सोसायटीच्या परिसरातील नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत। कुपवाड शहरातील राजाराम बापू हाऊसिंग सोसायटी आणि लोकमान्य मागासवर्गीय सोसायटीमधील नागरिकांना महापालिकेने मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवले आहे। पिण्याच्या पाण्यासह मूलभूत सुविधा नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे प्रदेश सरचिटणीस सागर माने यांनी महापालिकेला निवेदन देत आंदोलनाचा इशारा दिला आहे। डासांचे साम्राज्य पसरले आहे। वारंवार मागणी करूनही औषधाची फवारणी केली जात नाही। इथे असणारी पाण्याची टाकी बिनकामाची आहे। गेल्या 6 महिन्यांपासून टाकीत पाणी भरण्यात आलेले नाही। एमआयडीसी मधील कारखान्यातून नागरिक पाणी आणत आहेत। पाण्याचा निचरा होण्यासाठी गटाराची सोय नाही। मागच्या 5 वर्षात निवडून गेलेल्या नगरसेवकांनी प्रश्न सोडवण्यासाठी कोणतेही प्रयत्न केलेले नाहीत, असे नागरिकांनी सांगितले। एमआयडीसी मधून पाईपलाईन टाकून पाण्याचा पुरवठा करण्यासाठी आमदार इद्रिसभाई नायकवडी यांच्या मार्फत प्रयत्नशील असल्याचे माने यांनी सांगितले। येथील प्रश्नांची तातडीने सोडवणूक करावी, अन्यथा आंदोलन केले जाईल, असाही इशारा त्यांनी दिला आहे। सोसायटी गेले 10-12 वर्ष झाले इथे रहिवासी राहतात, परंतु पाण्याची कुठलीही इथं सोय करून दिलेली नाही। गेल्या 7-8 वर्षापूर्वी एक टाकी बसून दिल्या, त्यात पण नुसतं शोभेसाठी टाकी येते। त्यात कधी पाण्याचा टँकर आठवड्यातनं कधी आठवड्यात 2 वेळा कधी आलेला नाही, महिन्यात 4 महिन्यातनं एकदा आलेलं। त्यात गेली 2 वर्ष झालं त्या टाकीत सुद्धा पाणी एवढं जवळ तिथं कोण जाऊ शकत नाही। आणि राहिला प्रश्न एमआयडीसीत रहदारीचा जो रस्ता आहे सोसायटीतनं बाहेर जाणारा, त्या रस्त्याला कुठलंही लाईटचं खांब नाही किंवा रस्त्याला डांबरीकरण नाही। पूर्ण एमआयडीसी तर रोहिणी कोल्ड स्टोरेजवाला पूर्ण रस्त्यावर पाणी सोडून दिलं आहे गटारीचं त्याचं। आणि इथं अंतर्गत कुठलीही रस्त्याला गटारी नाही आणि अंतर्गत रस्ता कुठलेही पक्क म्हणजे डांबरीकरण रस्ता झालेला नाही। इथल्या लोकांनी वारंवार नगरसेवकांनी मागणी करून मोर्चे काढले, पण कुठलेही शासकीय अधिकाऱ्यांनी याच्यावर कुठली ठोस भूमिका घेऊन इथल्या लोकांच्या समस्या सोडवल्या नाहीत। त्याबद्दल आज मी सांगली आयुक्त साहेबांना मी निवेदन दिलेलं आहे आणि या येत्या 15 दिवसात ते महिन्यात यावर कुठलीही कारवाई न झाल्यास कुपवाडमध्ये सांगली महापालिकेवर चक्काजाम आंदोलन केलं जाईल। कारखान्यातून पाणी आणतो। तुम्हाला पाणी येत नाही, बोरचं वगैरे काय करता येते का? बोरचं काढलंय, पण पाणी गोड लागत नाही। हाय बोर हाय, गोड लागत नाही। आणि आता 20 वर्ष झाली मी त्यात आलो इथं राहायला, काहीच नाही। एवढ्या चिखलात नाही येत होतं, जात होतं। काय करायचं? आम्ही दोघीच आहोत, सगळी आहेत, पण सगळी कुपवाड चांगली